खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण आज आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये. या प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरं जात आहेत. आपल्या समवेत आहेत या प्रभागातील उमेदवार विनायक तेलवणे. हे आपल्या समवेत आज आपल्या या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. नमस्कार तेलवणे साहेब, आपलं नमस्कार. गावची खबर न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. आणि आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आपला निसटता पराभव आपल्याला पत्करावा लागला. पुन्हा एकदा आपण या प्रभागातून नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरं जाता. कशा पद्धतीचा आपल्याला या प्रभागात मतदारांचं पाठिंबा मिळतोय, मतदारांचा प्रतिसाद मिळतोय, काय भावना असतात यावेळी आपण ज्यावेळी भेटीत जातो त्यावेळी? नक्कीच मागच्या वर्षी 2016च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी स्वतः माझी मिसेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी प्रभागातून निवडणूक लढवली होती व माझ्या मिसेसच्या बरोबर मनीषजी यादव हे उमेदवार होते आणि आमच्या समोर माझ्या मिसेसच्या अपोजिट ह्याच उमेदवार म्हणजे रिठे मॅडम होत्या. त्यावेळेस आम्ही भरपूर आमच्या मित्रमंडळी, माझे कार्यकर्ते, माझे हितचिंतक, ग्रामस्थ सर्वांनी भरपूर प्रयत्न केले, पण काय पुढं अशी शिकली मला माहीत नाही. पण मला थोडक्यासाठी मला पराभव म्हणजे हातात आलेला निसटला, तर त्याचं शैल्य नक्कीच मला आहे. पण त्याची उणीव भरून काढण्यासाठी आज मी त्या दिवसापासून आजपर्यंत मी ते कामाला लागलेलो आहे. आणि दैवताने म्हणा काय यांनी तर मला ही संधी परत पुन्हा आलेली आहे. म्हणजे ती या स्वरूपात आली आहे की इतर मागास प्रवर्ग पुरुष पडला आणि मला ती संधी तर सोनं करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि म्हणून मी ह्या आता निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने मी स्वतः विनायक तेलवणे उतरलेलो आहे. आणि माझ्याबरोबर माझ्या प्रभागात वर्षा साळुंके ह्या महिला सर्वसामान्यमध्ये माझ्या सोबतीला आहेत. आणि वरती आमचे मित्र डॉक्टर सुनील गुटराम पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. पण आत्ताची भावना अशी नक्कीच आहे की जे राहिलेलं शैल्य माझे मित्रपरिवार, ग्रामस्थ, माझे सर्व हितचिंतक, जो माझा हातात आलेला विजय थोडक्यासाठी निसटला, त्यासाठी प्रत्येकजण कसोटीने कामाला लागले. त्यात लहान, वृद्ध, तरुण, सर्व महिला भगिनी असतील, आमच्या माता भगिनी असतील, हे पूर्ण तयारीनिशी हे लागले की बाबा ह्या वेळेस आपल्याला पूर्ण तन मन धन साम दंड बेस सगळ्या गोष्टीचा वापर करून विनायक तेलवणे कसे आमचे निवडून येतील, आमच्या गावकीतला माणूस कसा निवडून येईल यासाठी सर्वजण कामाला लागलेले आहेत. आणि हे मला आता आमचे नेते दत्ताजीराव मसुरकर साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ मित्र नगरसेवक मनीषजी यादव, सचिन मसुरकर असतील, या सर्वांचाच पाठिंबा आणि अजूनही इतर अदृश्य शक्ती जे काय माझे मित्रपरिवार असतील, विविध पक्षातले असतील, संघटनेतले असतील, ह्याच्यातले असतील, आणि आमचे नेते सुधाकरभाऊ घारे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याचा सार्थ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि आमचे ज्येष्ठ नेते खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मला ही निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याचं सोनं करण्याचं काम नक्कीच करणार आहे. आणि मागील 10 वर्षात आपल्याला तर माहितीच आहे, आपण पत्रकार आहात, काय विकास झाला आणि काय भकास झाला, तर त्यावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही. पण तरी पण मला जर संधी मिळाली तर तिथं सोनं, जी काही प्रलंबित कामं आहेत ती करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. आपण या ठिकाणी विकासाचा मुद्दाही घेतलेला आहे, परंतु हा जो भाग आहे तो खोपोली शहरात एक धार्मिक स्थळ म्हणून आहे की गगनगिरी आश्रम आपल्याच भागातून त्या ठिकाणी भक्तगण, हजारो भक्तगण जात असतात. तर ह्या सगळ्या जात असताना हा इथला जो काही विकास आहे हा पूर्ण मुंबई, ठाणा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला जातो. वारंवार विकासाचा मुद्दा की विकास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मग त्या ठिकाणी विरोचर मंदिर असेल, त्या ठिकाणी जो काही तलाव आहे आणि इतरही भागामध्ये विकासाचा मुद्दा समोर आणला जातो की आम्ही विकास केलेला आहे. खरंच का इथल्या नागरिकांना तो उपयुक्त आहे? मग तो गार्डनही असेल तर तो खऱ्या अर्थानं विकास झालाय का? आपल्याला काय वाटतंय? आणि इथल्या मतदारांचं ज्या वेळेला भेट घेतात त्यावेळेला त्यांची भावना काय असते? नक्कीच ते म्हणतात विकास झाला तर मग दिसला पाहिजे ना. जर त्यांनी आमचं पेशवेकालीन शंकर मंदिर आहे, वीरेश्वर मंदिर, तलाव आहे, तिथे काही सुशोभीकरण केले, ते आपल्याला तरी दिसले का? मला तरी दिसत नाही. आणि आज मी नागरिकांकडे जातो तर ते म्हणतात जे काय असं मला ऐकीव आहे का 15, 20, 25 का 30 लाखाचं काय ते कारंजे गेले, ते कुठे? ते कारंजेचं पाणी गेलं कुठं आणि कुठे उडतायत?
आणि कधी ते दिसले आमचं एक महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात आम्ही सगळे गावकरी ग्रामस्थ लहान थोर मोठी सगळी मित्रमंडळी आणि खोपोलीचे व्यापारी सगळेच आमच्या त्या उत्सवाला हा मदत करतात आणि मोठ्या उत्सवाने आम्ही साजरा करतो. ते फक्त आम्हाला त्याच दिवशी फक्त दिसतो, नंतर तर त्याचा काय आम्हाला कुठलं कारंजा उडलेला दिसलं नाही का त्याची लायटिंग दिसली नाही. आणि आजूबाजूला जे काही सुशोभीकरण होते नुसत्या लाईटी लावल्या आणि त्या चालू दिसल्या त्यात फक्त त्या कार्यक्रमापुरता आणि त्या उद्घाटनापुरता, नंतर त्याचं काहीच नाही आहे ना. ज्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून एक उद्यान बनवलं गेलं होतं, त्या उद्यानाची अवस्था अतिशय बिकट असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. आपण त्या ठिकाणी पाणी केली आणि आपल्याला काय अनुभव आला आहे? नक्कीच जे उद्यान केलं तिथं जे त्या काळात जे केलेलं होतं त्याचा शुभारंभच झाला नाही. म्हणजे जे ज्येष्ठ लोकांसाठी लहान मुलांसाठी जे काय हवंय, ट्रॅक हवे, खेळणी हवेत, त्याचं काही हे झालेलं नाही. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे फक्कासच झालं, म्हणजे त्याचा काय उपयोग काहीच झाला नाही जनतेला त्या ह्याचा. आणि नंतर त्याच्यानंतर तिथेच परत आता ते टर्फ बनवण्यात आलेलं आहे. पण ते इतपत कसं आपल्याकडे जागा राखीव होत्या, त्या राखीव जागेत जर केलं असतं तर ते अतिशय म्हणजे आता या तरुण मुलांना सगळा त्याचा उपयोग होणार नाही असं मी म्हणत नाही. पण ते गार्डन पण आज लहान मुलांचं बालपण तुम्हाला तर माहिती आहे, सर्व मोबाईलमध्ये आणि या ह्याच्यामध्ये सर्व हरून गेलेलं आहे. तर लहान मुलांना कसरतीचे खेळ खेळायला, काही उड्या मारायला, झोकाळे घ्यायला हे राहिले कुठे आत्ता. तर एक सुशोभित चांगलं गार्डन तरी व्यवस्था बाबा लहान मुलांना पाहिजे. वयोवृद्ध लोकांना गार्डनमध्ये संध्याकाळी बसले, गप्पा मारल्या, थोडं चालता आलं, फिरण्यासाठी ट्रॅक करण्यात आला तर त्यांची पण सुविधा व्यवस्थित होईल ना. हा झाला विकासाचा मुद्दा पाठीमागच्या भागातला. परंतु आपल्या समोर अशी काही नवीन संकल्पना आहे का? या प्रभागामध्ये नागरिकांची मागणी आहे की अशा पद्धतीचा विकास या ठिकाणी किंवा काही एखादी योजना, एखादा उपक्रम किंवा एखादा विकास काम या ठिकाणी झालं पाहिजे, असं कोणतं आपल्या मनामध्ये विकास करण्याचा दृष्टिकोन आहे? नक्कीच आमच्याकडे महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून सर्व लोक इथे येतात. तर परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम असल्यामुळे आणि आमचं श्री वीरेश्वर मंदिर हे पुरातन काळातलं पेशवेकालीन असल्यामुळे एक आमच्या वरच्या खोपोलीला एक वेगळं स्थान आहे महाराष्ट्रात, देशात. त्यामुळे इथं भाविक सर्व येत असतात. तर माझ्या मनातली संकल्पना आहे की आमच्याकडे एवढं मोठं तळं आहे, त्या तळ्याचा पाण्याचा उपयोग अख्ख्या खोपोली शहरात पंपिंग म्हणजे पाणी पुरवठा करण्यासाठी होतो. आमच्याकडे टाटा पॉवर हाऊस आहे, तिथं 20 स्टार होते, इथून वीज आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला पुरवतो. आणि आम्हाला तिचा जो पाण्याचा फ्लो होतो त्याच्यावर अख्ख्या रसायनीकरण पातळा एवढ्या कंपन्या चालतात, पण त्याचा उपयोग आम्हाला करून घेता येत नाही. तर तो आम्हाला कसं आहे, तो जर डम्पिंग आता तळ्यामध्ये होतो, तळ्यामधून पंपावर जातो आणि त्याचंच पाणी आम्ही सर्व खोपोलीकर पितो, त्याचा पाणीपुरवठा होतो. पण तसेच जे भाविक येतात त्या लोकांना आता आमचं एवढं मोठं तळं आहे, तर माझ्या मनात अशी संकल्पना आहे की बाबा तिथं आपल्याला एक बोटिंग करता आली तर त्या बोटिंग जर केली तर हे बाहेरून जे पर्यटन येतात, आपल्या गावातल्या मुलांना दोन रोजगार मिळेल. एखादा माणूस वडापावी टपरी लागेल, एखादा बचत गट झुणका भाकरचं केंद्र लावल, एखादा पाणीपुरीची गाडी लावल, एखादा आईस्क्रीमची गाडी लावल. म्हणजे ह्यातून काय होईल, आमच्याच तरुणांना, ग्रामस्थांना संधी मिळेल व्यवसाय करण्याची. एखादी चहाची टपरी टाकेल आणि महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना ही सुविधा हवी आहे. आणि काय होते, महाराजांकडे येण्याचा योग एवढा वाढलाय पब्लिकचा का आमच्या गावातून गाडी येते आणि जायला परत ट्रॅफिक होते. तर भविष्यात रस्ता रुंदीकरण आम्ही करायला घेतलेलंच आहे वरच्या खोलीतून. आणि हा आमचा जो माझा आता मी ज्या भागात उभा आहे, लक्ष्मीनगर एरिया म्हणतात, आर्यंत वगैरे, या भागात रस्ता मोठा आहे. मग काय त्याच्या संकल्पनेतून बाबा वन वे आपण रस्ता केला तर दोन्हीकडनं समजा जाणाऱ्या गाड्या इकडनं जातील, येणाऱ्या गाड्या तिकडनं येतील. एक अशी शिस्तबद्ध एक काहीतरी प्लॅनिंग करता येईल मला. असे अनेक उपक्रम माझ्या ह्याच्यात, पण मी सर्वच आज तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाहीये, बोलत नाहीये. आता झाला विकासाचा मुद्दा झाला. आपण सर्व या विकासाच्या झालेल्या विकासावरही बोललेला आहात. मतदार संघामध्ये आपण जेव्हा फिरता त्यावेळेला कसं काय वाटतो की बाबा मतदारांना काय वाटते की बाबा आपल्याला कसा प्रतिसाद होतो? मतदारांकडे मी माझ्या माता भगिनी, सर्व बहिण्या, माझे मोठे बंधू, माझे काका, म्हणजे मामा, सगळे म्हणजे जे ग्रामस्थ आहेत, सगळे माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याकडे मी जेव्हा जातो अतिशय उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद आहे. त्यांचा आशीर्वाद कायम म्हणले तुझ्या पाठीशी होतात. पण मागच्या वेळी थोडकी चूक झाली, कुठं माशी शिकली आम्हालाही कळत नाहीये. पण त्याची उणीव भरीव काढण्यासाठी माझा तरुण वर्ग, माझे मित्र, माझे सगळे सवंगडी, अदृश्य शक्ती जे काही आहेत, संघटना, महिला भगिनी, सर्व माझ्या पुढे ताकदीने मागं आहेत. आणि ते पूर्णपणे तयारीनिशी उतरलेले आहेत की ह्या वेळी विजय हा आपलाच आहे आणि तो 100% होणार, याची ते ग्वाही देतात मला.
त्याचा मनस्वी मला आनंद होतो, कारण ते माझ्या बाजूने एवढी जर ताकद आणि आशीर्वाद असतील तर मला वाटत नाही वीरेश्वर कृपेने आणि परमपूज्य गणगिरी महाराजांच्या कृपेने माझा विजय लांब आहे असं मला वाटत नाही. हे होते प्रभाग क्रमांक 4 मधले उमेदवार विनायकजी तेलवणे. त्यांनी दावा केला या ठिकाणी विकास काम झालाय. तो विकास काम कुठे आहे आणि काय दिसत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी नवीन विजनही त्यांनी मांडलाय की बाबा मला गगनगिरी महाराजांचं जे आश्रम आहे इथं वीरेश्वर तलाव आहे या संदर्भातही काही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास साधायचा आहे. अन्य काही उपक्रम आम्हाला या ठिकाणी राबवायचे आहेत अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त करून या प्रभागातून कोणत्याही परिस्थितीत जनता जनार्दन माझ्या पाठीची आणि निश्चितपणाने माझा विजय होईल. माझ्याबरोबर असणारे जे उमेदवार आहेत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, महिला उमेदवार वर्षा चालुक्य आहेत, त्यांचा सुद्धा विजय या निश्चितपणाने होईल असा विश्वास विनायक तेलवणे यांनी आज गावठी खबरच्या वरती व्यक्त केला आहे.